वाढदिवसाला एक वेगळा गंध आहे. आजी नातवाचा हा वाढदिवस म्हणजे एक ऋणानुबंध आहे. प्रत्येक वर्षाचं एक कलेक्ट करत तो पुढं पुढं एक पाऊल टाकलं की एक वर्ष त्याचं पूर्ण होते. त्याच्या मम्मी पप्पांकडनं त्याला हे गिफ्ट देण्यात आलेले आहे. जोरदार आपण टाळ्या देऊन अभिषेक करूया. आज लक्ष बरोबर त्याचे आजी श्रीमती शारदाबाई कांबळे हडवतीकर यांचा वाढदिवस आहे. त्यांना एवढी सुना आली त्यांच्या मुली त्यांना विनंती करते की त्यांनी ऑप्शन चालू आहे, समोर यायचं आहे. माहित नाही पण कागदोपत्री 67वा वाढदिवस आईचा आहे. आई म्हणजे आधार, आई म्हणजे देवाचा साक्षात्कार, आई म्हणजे विधात्याचे वरदान. किती गाऊ तिचे गुणगान. आई म्हणजे त्यागाची मूर्ती, आई म्हणजे त्यागाची मूर्ती जिच्याकडून जगण्याची मिळते स्फूर्ती. आई म्हणजे पहिला गुरु, आई म्हणजे पहिला गुरु जिच्याकडून मिळाले बाळकडू. आई म्हणजे माहेरची ओढ, आई म्हणजे माहेरची ओढ, आईच्या वात्सल्याला नाही तोड. आई म्हणजे संकट काळाची ढाल, आई म्हणजे संकट काळाची ढाल. 7 जन्मही फेडू शकणार नाही आई तुझे पान, आई तुझे पान. आईला आतापर्यंत भरपूर हाल अपेक्षा कष्ट सहन करून तिने या महामंडळाला मोठं केलेलं आहे. इथून पुढचं तिचं सर्व आयुष्य सुखात समाधानाचं समृद्धीचं जावो, आरोग्यमय शांततेचं जीवन तिला लाभो ही सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करते. आपण सर्वजण आपतेष्ट नातेवाईक मंडळी या ठिकाणी तिच्या अभिष्ट चिंतनासाठी आलेले आहात. आजीच्या वाढदिवसाला नातवाचा वाढदिवस की नातवाच्या वाढदिवसाला आजीचा वाढदिवस असा हा एक छोटेखानी सोहळाच म्हणूया. चिरंजीव नक्ष सचिन हडवतीकर याचा दशकपूर्ती सोहळा म्हणजे 10वा वाढदिवस आणि आईचा 67वा वाढदिवस. दोन्ही आपण या ठिकाणी एकत्रितपणे साजरा करत आहोत. यानंतर चिरंजीव नक्ष याला देखील आपण या ठिकाणी त्याचा औक्षण करूया. मास्टर नक्ष सचिन हडवतीकर हसरा आणि खेळकर असा त्याचा स्वभाव. त्याच्या हट्टासाठी त्याला नटखट हसणं, खोडकर नजर, नटखट हसणं, खोडकर नजर, घरभर पसरते तुझीच खबर. अल्लडपणा तुझा गोडच वाटे, अल्लडपणा तुझा गोडच वाटे. क्षणात सगळ्यांची मन जिंकून जाते. खेळण्यात रमतोस अभ्यासातही हुशार, खेळण्यात रमतोस अभ्यासात हुशार. लहान वयातही करतो मोठाच विचार. अल्लड हसणं, गोड बोलणं, डोळ्यातली ती चमक. अल्लड हसणं, गोड बोलणं, डोळ्यातली ती चमक. आजीचही काळीज हरतं पाहून तुझी धमक, पाहून तुझी धमक. असा आमचा चिरंजीव नक्ष
खोड्या करतोस रुसतोस पुन्हा हसतो लगेच, खोड्या करतो रुसतोस पुन्हा हसतो लगेच, आमच्या लाडक्या नक्ष बाळावर प्रेम करतात सगळेच. सगळ्यांचा आवडता नक्ष. आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस असल्याचा हा फायदा आहे. या ठिकाणी औक्षण झालेलं आहे. दोघांना या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दिव्यांनी आपण या ठिकाणी ओवाळणार आहोत. नक्षचा 10वा वाढदिवस म्हणून 10 आकड्या हा दिव्यांच्या आरासीमध्ये बांधलेले आहेत आणि आईचा 67वा वाढदिवस म्हणून 67 हा आकडा दिव्यांच्या आरासीत मांडलेला आहे. मी त्यांच्या सुनांना आणि मुलींना विनंती करते की त्यांनी ओवाळून घ्यावं. तिकडून जाते. हाईट झाली आहे. इकडे बघ बघा. थँक्यू. हॅपी बर्थडे आई. या ठिकाणी आईचा केक कट केलेला आहे आणि सचिन सुवर्ण तिला तिचं बर्थडेचं गिफ्ट देखील या ठिकाणी देत आहे. सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण कार्यक्रम पटपट आवडताच घेत आहोत. सचिन आणि सुवर्ण यांनी आईला त्यांच्या बर्थडेची या ठिकाणी दिलेला आहे. तर आईच्या आशीर्वादाशिवाय किंवा आईच्या आशीर्वादापेक्षा मोठं बर्थडे कुठलंही नसतं, जे सतत आम्हा सर्व भावंडांच्या सोबत हे आशीर्वादाचं मोठं गिफ्ट असणार आहे. परिचय आपले परिचय यानंतर आपण लक्षचा या ठिकाणी केक कट करणार आहोत.
खांडेकर परिवाराने पुढे यायचे. सगळ्यांना ठिकाण आलेलं आहे त्याची जाणीव आहे. पटपट एक स्टेज पण झालेलं आहे आणि लोकांचे तावडे सुद्धा ओरडायला सुरुवात झाली आहे. हडोळकर परिवाराच्या आनंदामध्ये सर्वजण सहभागी झाल्यात त्याबद्दल खरंच सगळ्यांचे खूप आभार. नक्षची मम्मी सौ सुवर्णा सचिन हडोळकर आणि मास्टर नक्ष या ठिकाणी एक छोटासा अगदी 1 मिनिटाचा त्यांचं नृत्य त्यांनी जे बसवलंय ते या ठिकाणी सादर करणार आहेत. खूप छान. आई जशी हौशी तसा नक्ष सुद्धा हौशी. प्रत्येक कार्यक्रमात भाग घेतो आणि बक्षीस मिळवतो आणि बक्षीस जेव्हा मिळतं तेव्हा पहिलं बक्षीस मिळालं की सांगतो मला गिफ्ट पाहिजे. तर खूप खूप गिफ्ट तो आईकडनं वसूल करतो असा हा नक्ष. आपण आपलं आयुष्य जगत असताना बऱ्याच गोष्टी बोलतच नाही. मनात भावना असतात पण त्या आपण व्यक्त करू शकत नाही किंबहुना आपल्याला त्या व्यक्त करण्यासाठी वेळही मिळत नाही आणि प्रसंगही नसतो. आज प्रसंग आहे आणि त्या प्रसंगानुरूप नक्ष बाळासाठी त्याच्या आईने छोटासा डान्स बसवला होता. पण आज सोनराच्या सासूबाईंचा सुद्धा वाढदिवस आहे आणि मग सासूविषयी आपल्या मनातल्या भावना ती व्यक्त करू इच्छिते. तर मी सुवर्णा हिला विनंती करते की ती सासू या विषयावर या ठिकाणी एक गीत सादर करणार आहे. आपण टाळ्यांच्या गडगडात तिचं स्वागत करूया. सुवर्णा सचिन हडोळकर. कैसे इतना प्यार दिया हो, माँ से जैसी है एक माँ, ओ मेरी सास
माँ, ओ मेरी सासू माँ, ओ मेरी सासू माँ। बड़े अरमानों से बहू बनाया, घर में नहीं मुझको दिल में बसाया। प्यार से हर बात मुझको सिखाई, और न सीखो तो डांट लगाई। प्यार ममता तुला होगी हे प्रतिमा, हे प्रतिमा। मेरी सासू माँ, ओ मेरी सासू माँ, ओ मेरी सासू माँ। आई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. खूप छान. अबोल झाले शब्द आज बोलके होतील का? अबोल झाले शब्द आज बोलके होतील का? आज मुक्या भावना ओठावर येतील का? बऱ्याच वेळेस आपण न बोललेल्या गोष्टी सुद्धा कार्यक्रम आणि प्रसंगांवर बोलायच्या असतात. हाडोळकर परिवार म्हणजे एनजी कांबळे या नावाने ओळखले जाणारे आमचे अण्णा इन्कम टॅक्स विभागामध्ये कार्यरत असताना त्यांनी आम्हा पाचही भावंडावर खूप छान उत्तम असे संस्कार केले आणि त्यांच्या या संस्कारामुळेच आज सर्वजण सुशिक्षित आहेत, आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये ते पुढे आहेत. आज त्यांच्या पावन स्मृती आठवत आहेत. आज जर ते असते तर त्यांना खूप खूप आनंद झाला असता. आज ते आपल्या सोबत समोर दिसत नसले तरी ते आज आपल्यात आहेत, ते आम्हाला बघतायत. हीच कल्पना करून हा कार्यक्रम करण्याचं धाडस घेतलं. खरं म्हणजे 2016 साली जेव्हा नक्षचा जन्म झाला आणि तो 4 महिन्यांचाच होता, त्याच वेळेस तो आपल्या आजोबांच्या प्रेमाला मुकला आणि त्यामुळे त्याचा वाढदिवस पण त्या वर्षी साजरा नाही झाला. पण हळूहळू नक्ष मोठा होत गेला. त्यांना अण्णा म्हणजे कोण हे फक्त फोटोमध्येच कळाले. पण अण्णा आमच्या प्रत्येकाच्या आनंदासाठी प्रत्येकाला जसं वाटतं तशाप्रमाणे करायचं. आणि नक्ष पण म्हणायचा की माझा वाढदिवस मला कळायला पाहिजे, माझा वाढदिवस असा करा, माझा वाढदिवस तसा करा. तर त्याची ही इच्छा त्याच्या आजीने, त्याच्या आई वडिलांनी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. दोघांना सुद्धा, आई आणि नक्ष दोघांना सुद्धा इथून पुढचं आयुष्य आरोग्यमय, सुखाचं, शांततेचं, समाधानी लाभो या ठिकाणी या शुभेच्छा मी आमच्या चिंचोलीकर परिवारातर्फे देते. अजूनही कुणाला आपल्या काही मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं असेल तर त्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी समोर यावं. तत्पूर्वी मी डॉक्टर शिल्पा मगर यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. आईच्या वडिलांच्या आशीर्वादाने आहोत आम्ही. तिने जे पण आई वडिलांनी जे काही सॅक्रिफाईस करून आम्हाला पुढे नेलं, प्रत्येक ठिकाणी आम्हाला सॅक्रिफाईस करून प्रत्येक ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन दिलं पुढे गेलं आणि आम्ही सक्सेसफुल झालो. पण आईने जे केलेलं कष्टाचं चीज आहे ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आम्ही अशाच यशस्वी पुढे जाऊ आणि आम्हाला तुझ्या वेळेस प्रत्येक वेळेस तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. आम्हाला तुझे आशीर्वाद सदैव आमच्या पुढे, आमच्या समोर राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहे. आज त्याला समजतंय की आपला वाढदिवस करायचा, त्यामुळे आम्ही छान त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करतोय. त्याला जे जे काय हवंय ते सगळं त्याला लाभो. त्याच्या आयुष्यात दीर्घायुष्यासाठी त्याला खूप मोठे आशीर्वाद देते. तो प्रत्येक पावली पुढे जावा हीच मला ही गौतम बुद्धा चरणी प्रार्थना करते. हॅपी बर्थडे अगेन मगर फॅमिली तर्फे. जब कोई
जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम लेना साथ मेरा ओ हमनवा जब कोई बात बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा ओ हमनवा न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा तुम देना साथ मेरा ओ हमनवा तुम देना साथ मेरा ओ हमनवा मम्मी पकड़ ना अस्मिताच्या त्याच्यावर कॉल कर मला बोला कोई बात बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा ओ हमनवा न कोई है खालच्या साईडला तुम देना साथ मेरा ओ हमनवा दिल से बंधी कई डोर जो दिल थक जाती है प्यार के बंधन बांधे जाती है प्यार के बंधन बांधे जाती है अंगना में प्यार के गुलाब जो खिल खिल जाते हैं रिश्तों की बगिया महक जाती है रिश्तों की बगिया महक जाती है ओ बहना मेरी बहना तुझ सा ना कोई अपना संग मेरे यूं ही रहना तू ओ बहना मेरी बहना संग मेरे ज्यादा हंसना कभी थोड़ा रूठ लेना तू छोटी है तू कभी कभी मुझसे है बड़ी
माँ जैसी तू कभी दोस्त मेरी। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। दिल भर है दिलकश है दिलदार नजारे हैं, आज जमीन पर उतरे कितने सितारे हैं। अगलो होश नमी दानम, हम है दिल है और जानम, बस दीवानगी 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 है। ना कोई रहज़न ना रहबर, ये इल्जाम लगे किस पर, बस दीवानगी 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 है। All the hot girls put your hands up and say Om Shanti Om। All the cool boys come on make some noise and say Om Shanti Om। एक बात बताओ, इस घर में कितने परिवार रहते हैं? 15-16 परिवार। हाँ, तो इसको घर क्यों बोलते हैं? इसको जिला घोषित क्यों नहीं कर देते? हम तुम यूं ही मिलते रहे, महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकते रहे प्यार भरी बाहों का हार, क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुल गुलजार क्या कहना। मौसम आया है कितने सालों में, आजा खो जाए ख्वाबों ख्यालों में, आजा के खो जाए ख्वाबों ख्यालों में। ये मौसम कितने सालों में, आजा खो जाए ख्वाबों ख्यालों में, आजा के खो जाए ख्वाबों ख्यालों में। आँखों का मिलना खूब रहा है, आँखों का मिलना खूब रहा है। ये दिल दीवाना डूब रहा है, मतवाले नैनों के इन शरबती नरगिसी प्यालों में, आजा खो जाए ख्वाबों ख्यालों में, आजा के खो जाए ख्वाबों ख्यालों में। ये मौसम कितने
मद भरी चालों